नमस्कार. अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य बाहेर येऊ नये यासाठी रोहित पवारांचा राहुल गांधी करण्यासाठी भाजपेश्वर भक्त अगदी जोमाने कामाला लागले आहेत. राहुल गांधींना पप्पू ठरवणाऱ्यांना मात्र हे अलीकडे कळलं की राहुल गांधी पप्पू ठरले की अंधभक्तांचे पप्पाच पप्पू ठरले. एखाद्या चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा करणं प्रत्येकासाठी किती महत्वाचं असतं. मंडळी, 2014 मध्ये अशाच एका मोठ्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे नेमकी हानी कुटुंबाची झाली की महाराष्ट्राची. अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य शोधलं नाही तर भविष्यात काय होईल हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, 3 जून 2014ला गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीमध्ये अपघात झाला असं दाखवल्या गेलं होतं. परंतु संशयाची सुई मात्र अद्यापही अदृश्य झाली नाही. मृत्यू घडवून आणला होता की काय असा संशय निर्माण झाल्याने तुम्हाला ठाऊक असेल, अंत्यविधीच्या दिवशी परळीत खूप गोंधळ उडाला होता, गदारोळ माजला होता. त्यानंतर अनेक दिवस महाराष्ट्रातील एक मोठा नेता, त्या नेत्याला बीड जिल्ह्यात येण्यासाठी मज्जाव केला जात होता. अनेक वर्ष गोपीनाथ मुंडेंचा तथाकथित अपघात दिल्लीमध्ये झाल्यामुळे त्याविषयी खूप काही कोणी गांभीर्याने घेतलं नव्हतं त्यावेळी. शिवाय त्यानंतर तुम्हाला ठाऊक असेल, अगदी तात्काळ गोपीनाथ मुंडेंच्या दोन्ही मुली, एक पंकजा मुंडे आणि त्यांची धाकटी बहीण प्रीतम मुंडे यांना सत्तेत घेतल्यामुळे त्यांनीही आपल्या बापाच्या घातपाताची चौकशी पुढे लावून धरली नाही. घातपाताच्या शंकेवरून झालेल्या मृत्यूपेक्षा या दोन्ही बहिणींना सत्ता महत्वाची वाटली असावी असाच एकंदरीत महाराष्ट्रात सूर होता. हा प्रश्न ज्याचा त्याचा जरी असला मंडळी, तरी शंका निरसन करणं हे पुढील पुनरावृत्तीच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. कारण एखादा नेता लोकनेता होण्यापर्यंतचा प्रवास हा काही साधासुधा प्रवास नसतो. एक यशस्वी नेता होण्यासाठी अनेक वर्ष खस्ता खाव्या लागतात. जेव्हा असे लोक जातात तेव्हा हानी फक्त त्या कुटुंबाची होत नसते, किंबहुना खरं नुकसान तर जनतेचं होत असते, हे लक्षात घ्या. आणि त्यांना घडवण्यात जनतेचाच सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे त्यांच्या घातपाताची लोकांना शंका येऊन देखील कुटुंबाने त्या प्रकरणाचा फॉलोअप घेतला नाही. परंतु एक लक्षात घ्या, अजितदादांच्या प्रकरणात बाबतीत असं घडू शकत नाही. कारण रोहित पवार हे अजितदादांचे पुतणे, हे तडफदार तरुण आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 50 वर्ष भल्या भल्यांना पाणी पाजणाऱ्या शरद पवारांचे ते नातू आहेत. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणं हा त्यांचा मूळ स्थायी स्वभाव आहे रोहित पवारांचा. आणि अजितदादांचा तथाकथित अपघात हा बारामतीमध्ये झाल्यामुळे अजितदादांच्या या घातपाताच्या संशयाची चौकशी रोहित पवारांनी लावून धरलेली आहे. रोहित पवार आणि मुंडे कन्या यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे मंडळी. पंकजा मुंडेंनी वडिलांच्या मृत्यूला किती महत्व दिलं हे त्यांचं ते जाणे. कदाचित वडिलांच्या निधनापेक्षा त्यांना सत्ता महत्वाची वाटली असावी, किंवा नेमकं त्यावेळी काय घडलं, त्यांचा काही राजकीय नाईलाज होता का, ही देखील शंका नाकारता येऊ शकत नाही. रोहित पवारांनी मात्र तसं केलं नाही. रोहित पवारांनी आपल्या चुलत्याच्या मृत्यूची इत्थंभूत माहिती काढली आहे. आतापर्यंत जवळपास 3 ते 4 पत्रकार परिषदा त्यांनी घेतल्या आहेत आणि त्यामुळेच सरकारवर दबाव सुरू झाला आहे. अजित पवारांना जाऊन आता मंडळी जवळपास महिना होत आला आहे. परंतु सीआयडीने कुठलीच प्राथमिक माहिती पब्लिक डोमेनमध्ये आणली नव्हती कालपर्यंत. परंतु बारामतीला पोलीस ठाण्यात एक FIR दाखल करण्याच्या निमित्ताने काल जेव्हा गदारोळ झाला तेव्हा सीआयडीला जाग आली आणि अखेर काल त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती पब्लिश केली. प्राथमिक माहिती त्यांनी दिली. मृत्यू बारामतीतच दादांचा झाला म्हणजे गावातच मृत्यू झाल्यामुळे रोहित पवारांनी या सर्व गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या आहेत, हे लक्षात घ्या. मुंबईसहित अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला ठाऊक आहे, अजूनही अनेक लोक रोहित पवार आणि पवार कुटुंबाला मानणारे आहेत, हे विसरून चालणार नाही. अजित पवारांच्या म्हणजेच रोहित पवारांच्या काकांच्या मृत्यूच्या संदर्भात रोहित पवार सजग झालेले आहेत आणि त्यामुळेच इतर सामान्य नागरिकांच्या देखील भुवया आता उंचावलेल्या आहेत. रोहित पवार विरोधी पक्षात आहे म्हणून नाही मंडळी, तर आपले काका या तथाकथित अपघातात मारल्या गेलेले आहेत याची जाणीव रोहित पवारांना असल्यामुळे आणि ती पोटतिडीक त्यांना असल्यामुळे आणि रक्ताचं नातं असल्यामुळे रोहित पवारांनी अजित पवारांच्या या घातपाताची चौकशी अतिशय लावून धरलेली आहे. परंतु याची अडचण भाजपच्या समर्थकांना का होते आहे हा प्रश्न आहे. रोहित पवारांनी एकाही वाक्यात भाजपाला कधीच धारेवर धरलं नाही. तुम्ही पहिल्या दिवसापासून त्यांच्या पत्रकार परिषदा बघा. मग भाजपा समर्थक त्यांना का ट्रोल करते आहे?
त्यामुळे संशय आणखी बळावत चालला आहे लोकांचा. हे प्रकरण कदाचित खूप गाजलं आणि त्यामध्ये शंका येण्यासारखे अनेक पुरावे रोहित पवारांनी पीपीटीच्या माध्यमातून उघड केले. हे तुम्ही पाहिलं असेल माध्यमांवर. त्यामुळे डीजीसीए किंवा व्हीएसआर विमान कंपनी अडचणीत आली आहे. त्यांच्या अडचणीचा त्रास हा भाजपवाल्यांना का होतो आहे, हा मोठा प्रश्न आहे. रोहित पवारांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजपवाले आता राहुल गांधींप्रमाणेच रोहित पवारांना पप्पू संबोधायला लागले आहेत. त्याला काय कळते, तो राजकारणात खूप लहान आहे, अशा प्रकारचा प्रचारही भाजप समर्थकांनी हल्ली सुरू केला आहे रोहित पवारांच्या विरोधात. अर्थात हा आयटी सेलचाच प्रयोग असा असू शकतो, शक्यता नाकारता येत नाही मंडळी. पण वाईट याचं वाटतं की या अपप्रचारामध्ये बहुजन समाजातील आमदार देखील उतरलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि सर्व आमदार RSSचे किंवा भाजपच्या ब्राह्मणी नेतृत्वापुढे स्वार्थासाठी लोटांगण घालणारे आहेत, हे लक्षात घ्या. परंतु भविष्यात त्यांना देखील त्यांची जागा तेच लोक दाखवतील, हे काळानुरूप आपल्याला कळेलच. यापैकी अनेक बहुजन नेत्यांनी केवळ स्वार्थासाठी आपली भाषा आणि भूमिका बदललेली आहे, हे लक्षात घ्या. आणि हे हल्ले सुरू आहे आणि हे असं गलिच्छ राजकारण असल्यामुळे ते महाराष्ट्राला ठाऊक झालं आहे मंडळी. रोहित पवार तरुण आहेत आणि त्यांची टीम देखील अतिशय ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे ते अजित पवारांच्या घातपाताच्या संशयाचं निराकरण करण्यासाठी हे प्रकरण टोकाला लावून धरतील असं एकंदरीत दिसते आहे. आणि जर का हा घातपातच असेल तर भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये. एक लक्षात घ्या मंडळी, नव्या पिढीला राजकारणात येण्यासाठी अगदी सुरक्षित वाटलं पाहिजे, या पाठीमागे ही देखील दूरदृष्टी रोहित पवारांची आहे, लक्षात घ्या. गोपीनाथ मुंडे गेले मंडळी, अजित पवार गेले, आता पुढे नंबर कोणाचा लागेल या भीतीने अनेक जण वरवर निष्काळजी तुम्हाला वाटत असतील, परंतु आतमधून अनेक नेते घाबरलेले आहेत, हे लक्षात घ्या. एकनाथराव शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांनी व्हीएसआर कंपनीची विमानं न वापरण्याचं जाहीर केलं आहे. यावरून कोण घाबरलं ते तुमच्या लक्षात आलं असेलच. सत्तेच्या विरोधात उघड बोलणारे अनेक जण शांत झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात भीतीचं वातावरण निर्माण झालंय मंडळी. महाराष्ट्राच्या भल्यासाठी रोहित पवारांनी आपल्या काकांच्या अपघाताची चौकशी लावून धरणं महाराष्ट्राच्या भविष्यातील भल्यासाठी गरजेचं आहे, लक्षात घ्या. भाजपवाल्यांनी रोहित पवारांना कितीही राहुल गांधी करण्याचं ठरवलं असेल तरीही रोहित पवार आता थांबणार नाहीत. उलट राहुल गांधींच्या ऐवजी ट्रम्पच्या टॅरिफ ट्रॅपिंगमध्ये कोण पप्पू ठरलं हे भारतालाच नाही अख्ख्या जगाला माहीत झालं आहे. ज्या पद्धतीने एखाद्या घराला घरघर लावण्यासाठी कुटुंबातील एखादा सदस्य जबाबदार असतो मंडळी, त्याचप्रमाणे देशाची वाट लावण्यासाठी अनेक बिंडोक अंधभक्त जबाबदार असतील, हे लक्षात घ्या. शेवटी वाईट झालं तर शिक्षा दोघांनाही सारखीच भोगावी लागते. अनेक देशांचं तुम्ही पाहिलं आहे. आणि चांगलं घडलं तर आनंद सुद्धा दोघांच्याही वाट्याला सारखाच येत असतो. त्यामुळे चुकीच्या गोष्टीसाठी कोणत्याही सत्ता पक्षाकडून पिपाणी वाजवणं हे भविष्यात सर्वांनाच भोगावा लागणारा मूर्खपणा ठरू शकतो. त्यामुळे रोहित पवारांचं समर्थन करता आलं नाही तर हरकत नाही, परंतु विघ्न संतोषी होऊ नये एवढंच. गोपीनाथ मुंडे गेले, अजितदादा गेले, पुढे नंबर कोणाचा लागेल हे काळच ठरवणार मंडळी. त्यामुळे 4 दिवसाच्या सत्ता सुखाचा खोटा आभास करणाऱ्या अंधभक्तांनी माजल्यागत उभ्याने लघुशंका करू नये. कारण खाऱ्या पाण्याला विजेचा करंट तात्काळ लागतो. त्यामुळे तुमचा उभ्या उभ्याच नाईलाजाने नृत्य करण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये एवढंच. नमस्कार.